नमस्कार. आजचा व्हिडिओ फक्त आमच्या इन्व्हेस्टर फॅमिलीसाठीच आहे, ज्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा कुठला इन्शुरन्स घेतला आहे, फक्त त्यांच्यासाठीच आहे. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हाही कुठलंही फायनान्शियल डिसिजन घ्यायचं असतं, तर त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत डिस्कशन नक्की करा. फायनान्शियल डिसिजन काय असू शकतं? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादं पर्सनल लोन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एखादी फोर व्हीलर घ्यायची आहे, प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे. तर असं कुठलंही जर तुम्हाला फायनान्शियल डिसिजन घ्यायचं असेल, तर एकदा माझ्यासोबत डिस्कस नक्की करा, असं माझं मत आहे. मी नाही तुम्हाला म्हणत की मी जे सांगतोय तेच तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला जे वाटतं, योग्य वाटतं तेच तुम्ही करायला पाहिजे. पण एकदा माझ्यासोबत डिस्कस नक्की करा. काय असतं की नाण्याच्या दोन बाजू असतात. तर दोन्ही बाजू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर तुम्हाला जी गोष्ट पटते तर ते तर तुम्ही करूच शकता. पण माझ्यासोबत डिस्कशन केल्यामुळे काय होऊ शकतं, समजा तुम्ही पर्सनल लोन घेताय, तर मी तुम्हाला विचारेल की पर्सनल लोन कशासाठी घेताय, इंटरेस्ट रेट किती आहे, खरंच पर्सनल लोन घेण्याची गरज आहे का? आणि जर गरज असेलच तर मग आपला जो म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे, आपण त्याच्यावरती पण लोन घेऊ शकतो का? कारण तिथलं लोन आपल्याला स्वस्त पडू शकतं आणि इथलं लोन घेण्यासाठी आपल्याला कुठलाही क्रेडिट स्कोअर वगैरे पण असलाच पाहिजे, याचीही गरज नाही आहे. तर काहीतरी उपाय निघू शकतो. दुसरं, जर समजा तुम्हाला फोर व्हीलर घ्यायची आहे, तर त्याच्यावरती पण आपण चर्चा करू शकतो की तुम्हाला कुठली फोर व्हीलर घ्यायची आहे, खरंच घ्यायची गरज आहे का फोर व्हीलरची, आणि गरज आहे तर कितीची घेतली पाहिजे, कॅश घेतली पाहिजे की लोनवर घेतली पाहिजे. तर याबद्दल पण आपण डिस्कशन करू शकतो. जर समजा तुम्ही प्लॉट घेताय दुसरा, तर प्लॉट पण कुठला घेतला पाहिजे, त्याच्यावरती कुठलं लोन तुम्ही करताय, आता सध्या घेणं गरजेचं आहे का? तसंच तुम्हाला जर घर घ्यायचं असेल, तर घर तुमच्याजवळ आता किती कॅश पैसे आहे, किती लोन करताय. तर भरपूर गोष्टी आहेत तर ज्याच्यावरती आपल्याकडे उपाय निघू शकतात आणि डिस्कशन केल्यानंतर तुम्हाला जो योग्य निर्णय वाटेल ते तर तुम्ही घेऊच शकता. मी नाही म्हणत आहे की मी जे म्हणतोय तेच तुम्ही करायला पाहिजे. पण काय असतं की डिस्कशन झाल्यानंतर तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू क्लिअर होतील आणि त्यावेळेस तुम्ही एक योग्य डिसिजन घेऊ शकाल. आणि हे जे डिस्कशन आहे त्यासाठी मी तुम्हाला काही फीस चार्ज करत नाही आहे की मला ₹2000 द्या, ₹5000 द्या. हे तुमच्यासाठी ॲब्सोल्युटली फ्री आहे. तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आणि कधीही हे डिस्कशन करू शकता. तुमच्यासाठीच मी इथं बसलेलो आहे. ठीक आहे. तर पुढे तुम्हाला कुठलंही डिस्कशन करायचं असेल किंवा कुठलीही प्लॅनिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, फायनान्शियल डिस्कशन करायचं असेल, तर तुम्ही मला नक्कीच कधीही संपर्क करू शकता. चालेल. धन्यवाद.